नगरपालिकेच्या गटनेतेपदी एआयएमआयचे बिलाल पुंजानी कारंजा लाड कारंजा नगर परिषदेत एआयएमआय ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाच्या नगरसेवकांची बैठक नुकतीच पार पडली। या बैठकीत नगरपालिकेच्या गटनेतेपदी बिलाल पुंजानी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। या बैठकीस एआयएमआय पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मोहम्मद युसुफ पुंजानी अध्यक्षस्थानी होते। यावेळी नगराध्यक्षा फरीदा बानू मोहम्मद शफी पुंजानी या प्रमुख उपस्थित होत्या। तसेच पक्षाचे सर्व माननीय नगरसेवक उपस्थित होते। नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 नंतर नगर परिषदेत एआयएमआय पक्षाची भूमिका अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी व कामकाजात एकसूत्रता राखण्यासाठी गटनेतेपदाची निवड करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले। नवनियुक्त गटनेते बिलाल पुंजानी हे पक्षाचे सक्रिय व निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात। नागरी समस्या, विकासकामे, पाणीपुरवठा, स्वच्छता व मूलभूत सुविधांबाबत त्यांनी यापूर्वीही सातत्याने भूमिका मांडली आहे। निवडीनंतर बोलताना बिलाल पुंजानी यांनी पक्ष नेतृत्व व सर्व नगरसेवकांचे आभार मानले। नगरातील जनतेचे प्रश्न प्राधान्याने मांडून विकासकामांना गती देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले। या निवडीमुळे नगर परिषदेत एआयएमआय पक्ष अधिक संघटितपणे कार्य करेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। कारंजा अस्मिता न्यूज नेटवर्क करिता महेंद्र गुप्ता, मुख्य संपादक।